पुणे जिल्ह्यामधील एका खेडेगावात मनीषा नावाच्या महिलेचं लग्न झालं. 22व्या वर्षी मनीषाचे लग्न झाले होते. ज्यावेळेला घरातून जायची बाहेर, त्यावेळेला सगळ्या आसपासच्या मोहल्ल्यातील लोकं तिच्याकडेच बघत राहायची. एवढी दिसायला सुंदर असलेली ही मनीषा 22 वर्षाची तरुण जवान पोरगी होती. नुकतंच लग्न झालेलं, त्यामुळे तिचं सौंदर्य एकदम खुलून असं आलेलं होतं. जसं जसं वय पार करत जाईल 23, 24, 25 तसं तसं ही अतिसुंदर होत गेलेली महिला होती. लग्न झाल्यानंतर अजूनपर्यंत तिला एकही मूलबाळ नव्हतं. ही 25 वर्षाची मनीषा सौंदर्याच्या उंबरठ्यावरती होती. अचानक हिच्या पतीचा मृत्यू झालेला होता. ही मनीषा लग्नाच्या 6 वर्षानंतर या मनीषाच्या पतीचा लग्नाच्या 6 वर्षानंतर मृत्यू झाला. आत्ताच जवानीच्या उंबरठ्यावर आलेली ही मनीषा पूर्णपणे तुटून गेली. पतीच्या विरहामध्ये वेड्यासारखी करायला लागली, पागल झाली. आता तिच्या आसपासची लोक विचार करत होती की हिचं काय होईल पुढे, कसं चालेल. 28 वर्षाची ही जवान मनीषा आता सासरी राहू लागली होती, पण तिच्या पतीची विधवा म्हणून. आता तिच्या सासरच्या लोकांनी, माहेरच्या लोकांनी सगळ्यांनी समजावून सांगितलं की तू दुसरं लग्न कर, तू अजून जवान आहे. पण मनीषा म्हणले की काय उपयोग आहे, मला जो अंकुर फुटायचा होता तो पतीकडून नाही झाला, तर मला आता दुसरीकडे कुठे जायचं नाही. मी आहे त्या ठिकाणी बरे आहे. माझ्या पतीच्या विरहामध्ये जगत राहील, आठवणीमध्ये. दुसरं लग्न मला अजिबात करायचं नाही. माझ्या पतीसोबत मी 7 फेरे घेतलेले आहेत. मी त्याची विधवा बनूनच जगेल. मला त्याच्यासोबत कोणताही. पण या मनीषाचे नातेवाईक हट्ट करत होते. त्यावेळेला तिने स्पष्ट सांगितलं होतं की नाही करायचं. आता तिच्या नातेवाईकांनी पण तिला समजावून सोडून दिलं होतं. जशी जगल तशी जगल म्हणून तिला सोडून दिलं. 2 वर्षानंतरच हळूहळू हिचे विचार बदलू लागले. आता ही मनीषा 30 वर्षाची झालेली होती. आता एखाद्या जवान महिलेचा पती ज्यावेळेला तिला सोडून जातो, त्यावेळेला आसपासच्या लोकांच्या, तरुण पोरांच्या नजरा तिच्यावरती आपोआपच फिरतात. तसंच व्हायला लागलं होतं या मनीषावरती. त्या मोहल्ल्यामधल्या पोरांच्या, वयस्कर व्यक्तींच्या सगळ्यांच्या नजरा होत्या. ज्याला बघल त्याला वाटायचं की ही मनीषा आपल्याला एकदा भेटली पाहिजे, असंच प्रत्येकाचे विचार होते. ज्यावेळेला मनीषा हे सर्व बघायची, त्यावेळेला तिला तिच्या पतीची आठवण यायची आणि विचार करायची की आज माझ्यासोबत असता माझा पती तर माझ्यासोबत ही घटना घडलीच नसती, असं मला कोणी वाईट नजरेने बघितलंच नसतं. आता या मनीषाला वाईट वाटत होतं. मी ज्यावेळेला घरचे सांगत होते की लग्न कर, त्यावेळेला नको म्हटले, नकार दिले. तिला आता त्याचा पश्चाताप होता. त्यामुळे आता ही घरी तर सांगू शकत नव्हती, पण हिच्या 2-3 मैत्रिणी होत्या, त्यांच्यापाशी हिने विषय काढायला चालू केला. पती असता तर किती भारी झालं असतं, पती असताना भारी असतं आयुष्य, आता काही नाही. तिच्या मैत्रिणींना समजत होतं हे सगळं. आता ही मनीषा ज्यावेळेला तिच्या मैत्रिणीच्या घरी बसून या सगळ्या गोष्टी बोलायची, त्या ठिकाणी दगडू नावाचा एक 28 वर्षाचा व्यक्ती होता. तो हे सगळे ऐकत होता. आता या दगडू नावाच्या व्यक्तीने यांचं पूर्ण संभाषण ऐकल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये प्लॅन शिजू लागला. याने मनीषाला फसवण्याचा, आता जाळं टाकण्याचा प्रयत्न चालू केला. ज्यावेळेला पण मनीषा तिच्या मैत्रिणीच्या घरी यायची, त्यावेळेला हा दगडू त्या ठिकाणी उपलब्ध असायचा आणि तिच्यावरती लाईन मारायचा. तिला म्हणजे थोडक्यात आपल्या जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करायचा. हळूहळू त्या मनीषाच्या मैत्रिणीच्या द्वारे हा तिच्या घरी जाऊ लागला, तिच्या घरच्यांशी बोलू लागला. चांगलं काही ना काही कारण काढून सारखं तिच्या घरी जायचा. ही गोष्ट आता मनीषाला ओळखू येत होती. हा तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतोय, तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतोय, कारण ही काय अजून दूधखुळी नव्हती. 31 वर्षाची एक सुंदर आणि डोकं चालवणारी महिला होती. हुशार होती मनीषा तशी डोक्याने. पण मनीषालाही हे भारी वाटत होतं. आता तिचा पाय घसरायला लागला होता. हा जो दगडू होता तो तिला आवडू लागला होता. ती आता तिच्या पतीचं सुख या दगडूकडून घ्यायचा प्रयत्न करणार होती. हळूहळू आता या दगडूची आणि मनीषाची मैत्री होते. दोघांमध्ये एवढी आता घट्ट मैत्री झाली होती की आता या दोघांमध्ये साध्या गप्पा नाही तर चांगल्या पुढच्याच गप्पा रंगायला चालू झाल्या होत्या. पहिल्यापासून या दगडूला ही मनीषा आवडतच होती, त्यामुळे दोघांचा आता विषय चांगलाच रंगला होता. मनीषाला आवडू लागला दगडू, दगडूला मनीषा आवडू लागली. त्यामुळे कोणाला काहीच अडचण नव्हती ना. आता हा जो दगडू आहे, हा त्या मनीषाला म्हणू लागला की मी तुझ्या कामात मदत करत जाईल, तू माझ्या कामात मदत करत जा. माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे गं, पण तू काय कर, माझ्यासोबत लग्न कर. अशा भावनिक गोष्टी बोलू लागला तिच्यासोबत. मनीषाला हे आवडू लागलं होतं. पण आता घरच्यांना कसं सांगणार? अगोदर नकार दिला होता, आता तोंडाने कसं सांगणार? याच्यातच 5-6 महिने गेले. पण यामधल्या काळात या दोघांना काय दम निघतोय काय? या दोघांनी या ठिकाणी काम कर, त्या ठिकाणी जाऊन काम कर, अशा गोष्टी चालू केल्या होत्या.
आता या सगळ्या गोष्टीला 6-7 महिने गेले. मनीषाने तिच्या घरी सांगितलं. तिच्या घरचेही राजी झाले. म्हणले की मी तुला अगोदरच सांगितलं होतं पण तू ऐकलं नाही. बरं जाऊ दे, आता जो व्यक्ती आहे तो घेऊन ये, बघू आपण. कारण जर चांगला असेल तर तुझ्यासोबत लग्न लावून देऊ. भरपूर दिवस झाले होते. या दगडूने मनीषाचा भरपूर स्वाद घेतला होता. त्यामुळे या दगडूने आता तिला इग्नोर करायला चालू केले. दुसरीकडे ही मनीषा त्याच्याकडे तगादा लावत होती की लग्न कधी करतो, घरचे होकार द्यायला लागले, तू कधी येतो. पण हा पूर्णपणे कंटाळून गेला होता तिच्या कॉलला, तिच्या बोलण्याला. त्यामुळे त्याने नंबरच बंद करून टाकला. एवढे दिवस तर मनीषाने त्याच्या हत्यारासोबत खेळली, त्याच्या हत्याराची मजा घेतली. पण आता हे तिच्या अंगलट आलं होतं. घरच्यांना तर सांगून ठेवलं होतं, सगळं झालं, कन्फर्म झालं. पण अचानक या दगडूने असं केलं, याचा तिला कसलाही अंदाज नव्हता. तिच्यासोबत आता फसवणूक झाली असं वाटलं तिला. त्याचं कारणही होतं, एवढे दिवस ज्यावेळेला घरचे म्हणत होते त्यावेळेला ऐकलं नाही. आता घरच्यांना सांगितलं तर जो व्यक्तीसोबत करायचं तोच गायब. संपर्क करण्याचा दुसरा कोणताही पर्याय नसलेली ही मनीषा कंटाळून गेली. घरचे पण ताणे मारायला लागले, काय तू लावलंय असे म्हणायचे. त्यामुळे हिने डायरेक्ट पोलीस स्टेशन गाठले. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर या दगडूविरोधात कंप्लेंट दाखल केली. जेवढी माहिती होती तेवढी सांगितली. पोलिसांनी ज्यावेळेला रेकॉर्ड चेक केले त्यावेळेला हा दगडू जो होता अशाच प्रकारे भरपूर महिलांसोबत कॉन्टॅक्टमध्ये होता. आणि जी मनीषाची मैत्रीण होती त्या ठिकाणी बसून हे दगडू ऐकायचा, त्या मैत्रिणीला पण यानेच फसवलं होतं. तर अशा प्रकारे या दगडूचा पर्दाफाश झाला होता. पोलीस आता याच्या शोधामध्ये लागले होते. पण अजूनपर्यंत हा दगडू पोलिसांच्या हाती लागलेला नाही. हा सर्राईत गुन्हेगार दगडू निघाला. मनीषाची फसवणूक झाली. तिच्या मनामध्ये ज्या गोष्टी बसल्या त्या खूप वाईट होत्या. अनुभव वाईट आला तिला. ते म्हणतात ना की अक्कल विकून आपल्याला अनुभव येतो. अशीच काहीशी घटना या मनीषासोबत झाली. तर मित्रहो, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? माझं तर एवढंच मत आहे की कोणावरती कधीही विश्वास ठेवू नका. जे काय असेल ते स्वतः निर्णय घ्या. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.